नमस्कार मंडळी, मायबोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आपण आवळ्याचं नाव घेतलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी येतं. चवीनं आंबट आणि तुरट असणारा हा आवळा आपल्या सगळ्यांनाच खायला खूप आवडतो. आवळा आरोग्यासाठीही चांगला असतो हे सर्वांनाच माहीत आहे, परंतु 90% जास्त लोकांना माहीत नाही की आवळा नेमका कसा खायचा, कधी खायचा, किती प्रमाणामध्ये खायचा, कोणी खायचा, कोणी नाही खायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा आवळा खाण्याचे आपल्या शरीराला कुठले आरोग्यदायी फायदे होतात, त्याच्या मागचं नेमकं शास्त्र काय आहे हे माहीत नसतं. त्यामुळे बऱ्याच जणांना आवळा खाण्याचा फायदा होण्याच्या ऐवजी नेहमी तोटाच होऊन बसतो आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं समजतील अशा भाषेमध्ये अगदी सविस्तर आणि शास्त्रीय पद्धतीने सांगणार आहे. मात्र विनंती हीच आहे की तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते मला सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर देखील करा. आता आवळा जो आहे त्याचे चांगले नैसर्गिक फायदे करून घेता येतील. बऱ्याच जणांना सवय असते की महागडी औषधं गोळ्या घ्यायची. जेवढे औषध टॉनिक महाग तेवढं ते चांगलं वाटतं, भारी वाटतं, परंतु निसर्गाने दिलेले हे सुपर फूड्स आहे ते आपल्याला स्वस्त किमतीमध्ये मिळतात आणि आपल्याला त्यांची किंमत कळत नाही. मात्र आजच्या व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही समजून घ्याल की आवळा खायला सुरुवात 100% केलीच पाहिजे आणि हा आवळा खाण्याचे तुम्हाला 100% नैसर्गिक फायदे होणार याची देखील मी तुम्हाला गॅरंटी देते. अजून एक विनंती आहे की चॅनलवरती नवीन असाल तर बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन असे व्हिडिओ बनवले जातात त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येतं आणि तुम्ही ते व्हिडिओ लगेच बघू शकता. आता बघा, आवळा जो आहे तो सध्याच्या थंडीच्या सीझनमध्ये भेटतो आणि जेवढा जास्तीत जास्त आवळा तुम्ही खाण्याचा प्रयत्न कराल तेवढा तो आपल्यासाठी चांगला आहे. म्हणजे अगदी शरीराच्या प्रत्येक अवयवासाठी आवळा हा महत्त्वाचा भाग आहे. परंतु आवळा समोर दिसूनही बरेच जण हा आवळा खात नाही. आता आवळ्याचं लोणचं सुद्धा बनवलं जातं, पण बरेच जण ते सुद्धा खात नाही कारण चवीने थोडासा आंबट तुरट असतो. काहींना ही चव खूप जास्त प्रमाणामध्ये आवडते. आवळ्यामध्ये विटॅमिन्स आणि खनिज मिनरल्स अक्षरशः खूप भरलेले असतात आणि म्हणूनच आरोग्यशास्त्रामध्ये आहारशास्त्रामध्ये आवळ्याला अमृतासमान मानलं जातं. मंडळी, आपल्या डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत सर्वच अवयवांसाठी आवळा अक्षरशः वरदान मानला जातो. तुम्हाला पॅरालिसिस झालेला असू द्या, मेंदूचा आजार असू द्या, थायरॉईडचा आजार असू द्या, पचनविकार असू द्या किंवा कुठलाही आजार असू द्या, हृदयविकार असू द्या, डायबिटीज असू द्या, थायरॉईडचे आजार असू द्या, फुफ्फुस विकार असू द्या, अजून काही किडनीचे आजार असू द्या, सांधीविकार असू द्या, मांसपेशीचे विकार, मणक्याचे आजार असू द्या, प्रत्येक आजारामध्ये आवळा हा तुम्हाला लाभदायक ठरणार आहे. आवळ्याचा सगळ्यात पहिला महत्त्वाचा फायदा आहे तो म्हणजे आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन सी आहे आणि या विटॅमिन सीमध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज असतात, हे गुणधर्म असतात. आता हे अँटीऑक्सिडंट म्हणजे काय, ते नेमकं काय काम करतं, आपल्या शरीरामध्ये कसं फायदेशीर ठरतं, तर दररोज चयापचयच्या प्रक्रियेमधून मग आपलं शरीर जात असतं आणि याच्यामध्ये काय होतं, विषारी घटक, टाकाऊ घटक किंवा टॉक्सिन्स जे आहेत ते तयार होत असतात आणि हे फ्री रॅडिकल्स जर खूप मोठ्या प्रमाणामध्ये जमा झाले शरीरामध्ये, ते वेळच्या वेळी बाहेर काढून नाही टाकले, त्यांनी ॲक्शन वेळच्या वेळी न्यूट्रलाइज नाही केली, म्हणजे ते निष्क्रिय नाही केले, तर आपल्याला हळूहळू एक आजार व्हायला सुरुवात होते. यासोबतच ते आजार आपल्याला दुरुस्त होत नाहीत. कितीही औषधं गोळ्या घेतल्या तरी ते आजार परत परत व्हायला लागतात किंवा आहे तसेच राहतात, उलट वरचेवर वाढत जातात. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जमा झालेले हे फ्री रॅडिकल्स जे आहेत, नेमकं ह्या आवळ्यामध्ये असणारे हे विटॅमिन सी, हे अँटीऑक्सिडंट सगळ्या फ्री रॅडिकल्सला अतिशय चांगल्या प्रकारे नैसर्गिक न्यूट्रलाइज करतात, बाहेर काढून टाकतात. त्यांची जी काही ॲक्टिव्हिटीज आहे ती कमी करतात आणि त्याचे दुष्परिणाम जे आहे ते शरीरावरती होणार नाहीत याची काळजी करतात आणि त्याच्याचमुळे आपलं शरीरातल्या सगळ्या पेशी पुन्हा नव्यानं ताज्यातवान्या होतात. त्या आजारी पडण्यापासून आपला बचाव होतो. ऑलरेडी जर त्या आजारी असतील तर त्या लवकर दुरुस्त व्हायला सुद्धा सुरुवात होते. एकूण काय तर तुमच्या शरीराची जी झालेली झीज आहे आजारामुळे असेल किंवा शरीरामध्ये दररोज हजारो लाखो काम पार पडली जातात, त्याच्या पेशींच्या मध्ये अशा वेळी आपली हाडं थकून जाणं, मांसपेशी थकून जाणं हे सगळं साहजिक आहे. मात्र या सगळ्यांवरती मात करण्याची ताकद ह्या अँटीऑक्सिडंट्समध्ये, या विटॅमिन सीमध्ये आहे आणि त्यामुळे आपल्याला आवळा खाणं हे अत्यंत गरजेचं मानलं जातं.
कारण मंडळी या व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंटमुळे आपल्या शरीराची एकूण प्रतिकारशक्ती वाढते आणि जेव्हा प्रतिकारशक्ती मजबूत असते तेव्हा कुठलाही आजार आपल्यावरती सहजासहजी हल्ला करू शकत नाही. कुठलाही विषाणू जीवाणू आपल्यावरती सहजासहजी हल्ला करत नाही. झाला हल्ला तरीसुद्धा आपण तो चांगल्या प्रकारे त्याला परतवून लावू शकतो. या आवळ्यामध्ये असणाऱ्या ह्या अँटीऑक्सिडंटच्यामुळे मंडळी जर तुम्ही पुरुष असाल तर दिवसभराकाठी साधारण 90 मिलीग्रॅम इतकं विटॅमिन सी आपल्या शरीराला लागतं आणि जर तुम्ही महिला असाल तर साधारण 75 ते 80 मिलीग्रॅम इतकं विटॅमिन सी आपल्याला अपेक्षित असतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की साधारण 100 ग्रॅम आवळ्यामधून आपल्याला 20 संत्र्यांइतकं विटॅमिन सी मिळतं. म्हणजेच एक मध्यम आकाराचा जो आवळा असतो त्या आवळ्याच्या माध्यमातून आपल्या शरीराला साधारण 500 mg इतकं विटॅमिन सी मिळतं. म्हणजे तुम्ही आवळ्याची रोज एक जरी फोड बारीक खाल्ली तरीसुद्धा त्याच्यामधून तुमच्या विटॅमिन सीचा शरीराला लागणारा दिवसभराचा कोटा पूर्ण होतो. याचा अर्थ आवळा जास्त खाल्ल्यानंतर त्याचा दुष्परिणाम होतो असं आहे का? तर अजिबात नाही. शास्त्र अभ्यास असं सांगतं की विटॅमिन सी तुम्ही दररोज दिवसभरामध्ये शरीरासाठी 2000 मिलीग्रॅम इतकं घेऊ शकता. त्याची लिमिट तेवढी आहे. तेव्हा तुम्ही दिवसभरातून एक जरी आवळा खाल्ला म्हणजे 50 मिलीग्रॅम इतकं विटॅमिन जर तुम्ही घेतलं तर नक्कीच तुम्हाला त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. मंडळी या आवळ्यामध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरस, अँटी इन्फेक्टिव्ह, अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज आहेत. म्हणजे तुमच्या शरीराला कुठल्याही जीवाणूचं, विषाणूचं जे संसर्ग आहे, इन्फेक्शन आहे त्याच्या विरुद्ध लढण्याची नैसर्गिक ताकद या आवळ्यामध्ये आहे. जर तुम्हाला वारंवार सर्दी होत असेल, ॲलर्जी होत असेल, कुठली श्वसन विकाराच्या आजारासारखे आजार असतील किंवा तुमची प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे तुम्ही सतत आजारी पडत असाल तर औषधांची तुम्हाला गरज लागत असेल तर दवाखान्यामध्ये तुम्हाला ॲडमिट करावं लागत असेल, सतत तुमची मानसिक आणि शारीरिकरित्या तुम्ही आजारी पडत असाल तर अशा वेळी देखील तुम्हाला नैसर्गिकरित्या मजबूत, तंदुरुस्त, निरोगी करण्यासाठी आवळा तुम्हाला मदत करणार आहे. दुसरा महत्त्वाचा फायदा आहे आवळ्यामध्ये अँटी एजिंग प्रॉपर्टी आहेत. अँटी एजिंग गुणधर्म आहेत. म्हणजेच काय, जसजसं आपलं वय वाढतं तसतसं आपल्या शरीरातील अवयव, पेशी, सांधे, मांसपेशी, हाडं, एकूणच संपूर्ण शरीर हे म्हातारं व्हायला लागतं. परंतु हे म्हातारं होऊ नये हे कशावर अवलंबून आहे तर आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या कोलेजन नावाच्या महत्त्वाच्या प्रोटीनवर अवलंबून आहे. आणि कोलेजन नावाचं प्रोटीन कुठे असतं? त्वचेमध्ये असतं, हाडांमध्ये असतं, मांसपेशींमध्ये असतं, कार्टिलेजमध्ये असतं, सांध्यांच्यामध्ये असणाऱ्या गुच्चांमध्ये असतं, रक्तवाहिन्यांमध्ये असतं आणि याच्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या अवयवांमध्ये एक चांगली टोन राहते. त्याच्यामध्ये एक मजबूती राहते. जर तुम्हाला अकाली म्हातारपण आलं असेल, अकाली वृद्धत्व आलं असेल, चेहऱ्यावरती सुरकुत्या पडल्या असतील, सतत कमजोरी आली असेल किंवा सांधे दुखत असतील, मांसपेशी कमजोर झाल्या असतील, एकूण शरीराला अशक्तपणा आला असेल तर या कोलेजनमुळे खूप चांगला फायदा आपल्याला या सगळ्या समस्येवरती नैसर्गिक मात करण्यासाठी होतो. नेमकं आवळ्यामध्ये असणारे घटक आपल्याला शरीरामध्ये कोलेजन निर्मितीसाठी मदत करतात आणि शरीरामध्ये जर कोलेजन मुबलक प्रमाणामध्ये असेल तर आपल्याला लवकर म्हातारपणसुद्धा येत नाही. बरेचदा आपण कोलेजनयुक्त क्रीम चेहऱ्याला लावतो ज्यामुळे आपला चेहरा तो सुंदर दिसावा, तुकतुकीत दिसावा. परंतु हे आर्टिफिशियल कोलेजनवरून मलमपट्टी करण्यापेक्षा जर तुम्ही आवळ्याच्या माध्यमातून हे कोलेजन शरीरामध्ये नैसर्गिकरित्या निर्मिती केली तर तुम्हाला अतिशय चांगला फायदा तुमचं तारुण्य टिकवण्यासाठी होणार आहे. 100% होणारच आहे. तुमची त्वचा तुकतुकीत राहणार आहे आणि टवटवीत दिसणार आहे. चेहऱ्यावरच्या सुरकुत्या, काळे डाग निघून जाणार आहेत. तुमची हाडं, सांधे जे आहे ते मजबूत होणार आहेत. त्यांचे विकार जे आहेत ते कमी होण्यासाठी तुम्हाला फायदा होणार आहे. तिसरा महत्त्वाचा फायदा हृदयाच्या आरोग्यासाठी तुम्हाला आवळा हा अत्यंत नैसर्गिक टॉनिक मानलं जातं. हल्ली हृदयविकाराचं प्रमाण खूप वाढलं आहे. बऱ्याच गोष्टी, रक्तपातळ होण्याची गोळी चालू आहे, बऱ्याच जणांना बायपास झालेला आहे, एन्जिओप्लास्टी झाली, बऱ्याच जणांना रक्तवाहिन्यांचे आजार आहेत, रक्तवाहिन्यांमध्ये गाठी होण्याचा आजार आहेत, उच्च रक्तदाबाचे आजार आहेत, रक्तामध्ये चरबी वाढल्यामुळे हृदयविकाराचं प्रमाण वाढलेलं आहे. अशा वेळी या आवळ्यामध्ये असणारे जे सॉल्युबल फायबर आहे तर ते शरीरातील खराब चरबी कमी करण्यासाठी नैसर्गिक मदत करणार आहे. यासोबतच या आवळ्यामध्ये पेक्टिन आणि फ्लेवराईड हे घटक असतात ज्याच्यामुळे आपल्या रक्तामध्ये असणारी जी खराब चरबी आहे, जिला आपण LDL म्हणजे
लो डेन्सिटी लिपोप्रोटीन म्हणतो ते कमी होतं आणि HDL म्हणजे हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन हे वाढतं, ज्यामुळे हृदय आणि रक्तवाहिन्यांचं आरोग्य चांगलं राहतं. यासोबतच तुमची लिपिड प्रोफाईल केली जाते, तर त्याच्यामध्ये ट्रायग्लिसराईड खूप मोठ्या प्रमाणामध्ये बऱ्याच जणांमध्ये वाढलेलं असतं आणि हे ट्रायग्लिसराईड रक्तवाहिन्या आणि हृदयाचं आरोग्य धोक्यात आणतं, हृदयविकाराचा धोका आणण्यासाठी कारणीभूत ठरतं. या ट्रायग्लिसराईडला कमी करण्याची ताकदसुद्धा या आवळ्यामध्ये आहे, कारण आवळ्यामध्ये अँटी एथेरोजेटिक आणि हायपोलिपिडेमिक प्रॉपर्टीज असतात. म्हणजे काय, तर रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताची गाठ होणं किंवा चरबीची गाठ होऊन रक्तवाहिन्या अरुंद होण्याची जी काही प्रक्रिया आहे त्याच्या विरुद्ध काम करण्याची क्षमता ह्या आवळ्यामध्ये आहे. त्यामुळे हृदयविकारामध्ये देखील आवळा हा अक्षरशः वरदान मानला जातो. पुढचा फायदा आहे, जर तुमचा BP खूप वाढला असेल, कंट्रोलमध्ये राहत नसेल, औषधं गोळ्या चालू असताना तुम्हाला सतत BP वाढलेला असेल किंवा BP वाढल्यामुळे तुम्हाला सतत डोके दुखत असेल, नाकातून रक्त येत असेल, छातीमध्ये धडधड होत असेल किंवा खूप घाम येत असेल, घबराट होत असेल, तर तुमच्या हृदयाचं रक्तवाहिन्यांचं जे आहे तर ह्या BPमुळे डोक्यामध्ये आला असेल, तर अशावेळी या आवळ्यामध्ये असणारे व्हिटॅमिन C आहे, या व्हिटॅमिन C किंवा अँटीऑक्सिडंटमुळे तुम्हाला जे काही होत आहे, म्हणजे रक्तवाहिन्या ज्या अशा खूप दाबून गेल्यामुळे तिथून जाणारा रक्तप्रवाह हा प्रेशर खाली चाललेला आहे, अशावेळी या आवळ्यामध्ये त्या रक्तवाहिन्या अशा प्रसन्न पावतात. डायरेक्ट काय होतं की ऑटोमॅटिकली ते कमी होण्यासाठी मदत करतात, नियंत्रित राहण्यासाठी मदत होते. यासोबतच या आवळ्यामध्ये नैसर्गिकरित्या रक्त पातळ करण्याची देखील अतिशय चांगली क्षमता आहे. त्यामुळे संपूर्ण शरीरातील रक्तवाहिन्यांच्या मधून जाणारा जो रक्तप्रवाह आहे अतिशय चांगल्या प्रकारे प्रवाहित होतो आणि संपूर्ण शरीरातील अवयवांना अतिशय चांगला रक्तपुरवठा होऊन अवयवांच्या पेशींचं चांगलं रक्त सिंचन होतं, त्याचं पोषण चांगलं होतं आणि त्याच्यामुळे पुरेशा प्रमाणामध्ये त्याला ते मिळतं आणि हे सगळे अवयव चांगल्या प्रकारे काम करून ते आजारी पडण्यापासून बचाव होतो. शिवाय ते आजारी असतील तर ते दुरुस्त होण्यासाठी देखील लवकर फायदा होतो. पुढचा फायदा आहे केसांच्या समस्यांसाठी. केसांच्या समस्या दिवसेंदिवस खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेल्या आहेत. केस गळती असेल, बऱ्याच जणांना डोक्यामध्ये जरी हात घातला तरी लगेचच केस जे आहेत ते बाहेर येतात. अंघोळ करताना केस गळतात, केस लवकर पांढरे होतात, केसांमध्ये कोंडा होतो, केसांमध्ये खाज सुटते किंवा केसांची एकूण क्वालिटी खराब होणं, याच्यासाठी देखील आवळा नियमित सेवन जर तुम्ही केलं, अभ्यास असा सांगतो की जर तुम्ही सलग 90 दिवस 3 महिने जर आवळ्याचं सेवन कुठल्या ना कुठल्या माध्यमातून केलं, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्याला आवळा नेमका कसा खायचा आहे. आवळा खाल्ल्यानंतर आपल्याला चांगला फायदा होणार आहे, हे तुम्हाला मी समजावून सांगणार आहे. तर मंडळी, 3 महिने जर तुम्ही सतत आवळ्याचं सेवन केलं आणि सोबतच तुम्ही डोक्याच्या केसाला किंवा त्वचेला जर आवळा लावला, तर त्याचा देखील फायदा तुम्हाला या सगळ्या केसांच्या समस्यांपासून नैसर्गिकरित्या मुक्त होण्यासाठी होणार आहे. यामुळे तुमची केस गळती थांबणार आहे, केस काळे होण्यासाठी देखील मदत होणार आहे. याशिवाय तुम्ही जर प्युअर आवळा तेल आणि प्युअर खोबऱ्याचं तेल एकत्र मिक्स करून देखील दररोज केसांना 1 दिवसाआड करून जर मसाज केली, तर त्याच्यामुळे देखील तुम्हाला अतिशय चांगला फायदा होणार आहे. याच्यापेक्षा कुठलंही चांगलं तेल किंवा कुठलाही शॅम्पू तुमच्या केसांसाठी नसणार आहे. लक्षात ठेवा, अशावेळी जेव्हा तुम्ही पोटातून देखील जेव्हा आवळ्याचं सेवन करता, तेव्हा शरीर तुमचं आतून चांगल्या प्रकारे डिटॉक्स होतं. याच्यातल्या टॉक्सिन्सला बेस्ट प्रकारे बाहेर काढलं जातं आणि आपलं केसांचं आरोग्य एकदम चांगलं अबाधित ठेवलं जातं. त्यांचे आजार देखील कमी होतात. पुढचा महत्त्वाचा फायदा आहे तो म्हणजे लिव्हरसाठी. हा शरीरातील रासायनिक कारखाना आहे. लिव्हरमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये चयापचयाच्या प्रक्रिया घडून येत असतात. त्यामुळे लिव्हर हा असा अवयव आहे ज्याच्यामध्ये चरबी जमा होण्याची शक्यता जास्त असते. ऑलरेडी तो फॅटी ऑर्गन आहे आणि त्याच्यामध्ये जर अजून जास्त चरबी जमा झाली तर तो आजारी पडायला लागतो आणि फॅटी लिव्हर आपण त्याला असं म्हणतो. आता फॅटी लिव्हर 2 प्रकारचे असतात. एक असतो तो म्हणजे दारू पिणाऱ्या लोकांच्यामध्ये फॅट जमा होणं आणि दुसरा असतो तो म्हणजे दारू न पिणारे लोक म्हणजे नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर, म्हणजे ज्यांची जाडी जास्त आहे, ज्यांचं वजन जास्त आहे, अंगामध्ये चरबी जास्त वाढली, स्थूलपणा जास्त वाढलाय, अशा लोकांच्या शरीरामध्ये देखील लिव्हरमध्ये चरबी जमा होऊन फॅटी लिव्हर होऊ शकतं.
आवळा अशा वेळी अक्षरशः फॅट कटर आहे आणि तो शरीरामध्ये खास करून लिव्हरमध्ये जमा झालेल्या फॅटला अक्षरशः कट करून कमी करतो आणि एकूणच लिव्हरला पुन्हा मोकळेपणानं श्वास घेण्यासाठी मदत करतो आणि लिव्हर टवटवीत होतं, त्याची कामं व्यवस्थित होतात. तुम्हाला कावीळ झालेली असेल किंवा हेपेटायटिस झालेला असेल किंवा ल्युसिरोसिस झालेला असेल, तर यामुळे पोटामध्ये पाणी झालं असेल तर अशा वेळी आपल्याला वरदान ठरणार आहे. कारण चयापचयाच्या प्रक्रियेच्या माध्यमातून लिव्हरमध्ये जे काही ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस झालेले असतात, जे काही फ्री रॅडिकल्स तयार झालेले आहेत, या सगळ्यांना नैसर्गिकरित्या बाहेर काढून टाकणं, त्यांना न्यूट्रलाइज करणं, त्यांना निष्क्रिय करणं हे आवळ्यामध्ये असणाऱ्या अँटीऑक्सिडंटमुळे सहज शक्य होतं. त्यामुळे आवळा हा लिव्हरसाठी अक्षरशः रामबाण रसायन मानला जातो. पुढचा फायदा आहे डायबेटीजच्या रुग्णांसाठी, ज्यांची शुगर जास्त वाढलेली असते, प्री डायबेटिक चालू असतं, तर किंवा डायबेटिक कॉम्प्लिकेशन असू द्या, या सगळ्यांमध्ये तुम्हाला आवळा मदत करणार आहे. कारण या आवळ्यामध्ये क्रोमियम नावाचा एक घटक आहे जो आपल्या शरीरामध्ये इन्सुलिनची निर्मिती वाढवतो, इन्सुलिनची सेन्सिटिव्हिटी वाढवतो, इन्सुलिन रेजिस्टन्स कमी करतो. यासोबतच आवळ्यामध्ये शुगर किती आहे तर 0 आहे. त्यामुळे ग्लायसेमिक इंडेक्ससुद्धा फारच कमी असल्यामुळे आवळा फायदेशीर ठरणार आहे. फायबर असल्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहण्यासाठी मदत होणार आहे. रक्तातील साखर नैसर्गिकरित्या कंट्रोलमध्ये राहण्यासाठी मदत होणार आहे. या डायबिटीज आजारामुळे रक्तातील साखर जास्त प्रमाणामध्ये वाढल्यामुळे जे काही नुकसान झालं, तुमच्या शरीरामध्ये डायबेटिक कॉम्प्लिकेशन झालेले आहेत, मग डायबेटिक न्यूरोपॅथी असेल किंवा रेटनोपॅथी असेल किंवा किडनीवर काही परिणाम झालेले असतील, त्वचा विकार झालेले असतील, पायांमध्ये आग पडत असेल, मुंग्या येत असतील किंवा तुमची दृष्टी कमी झाली असेल, तर अशा वेळी देखील हे डायबिटीजचे कॉम्प्लिकेशन्स देखील खूप चांगल्या प्रकारे कमी करण्यासाठी आपल्याला आवळा नैसर्गिकरित्या मदत करणार आहे. त्यामुळे डायबिटीजच्या रुग्णांसाठी सुद्धा आवळा हा वरदान मानला जातो. पुढचा महत्त्वाचा फायदा आहे पचन विकारासाठी. पोटाच्या संबंधित, आतड्यांच्या संबंधित कुठलाही विकार असू द्या, तुम्हाला बद्धकोष्ठता असू द्या, अपचन असू द्या, गॅस होणं, करपट ढेकरं होणं, ॲसिडिटी होणं, पोट व्यवस्थित साफ न होणं, आतड्यांच्या हालचाली मंदावणं, पोटामध्ये आतड्यांमध्ये अल्सर होणं, या सगळ्या आजारांच्यापासून बचाव करणारा आवळा आहे. असे कुठले आजार ऑलरेडी तुम्हाला असतील तर त्यापासून सुद्धा लवकर दुरुस्त करण्यासाठी आवळा तुम्हाला नैसर्गिकरित्या मदत करणार आहे. लक्षात घ्या, ही सगळी माहिती तुम्हाला एवढ्या तळमळीनं समजून सांगण्याची कोणतीही गरज नाही. मी फक्त तुमच्या प्रेमासाठी हे सांगते. विनंती आहे की दरवेळी तुम्ही हे व्यवस्थित समजून घ्याल आणि आजपासून आवळा खायला कोण कोण सुरुवात करणार आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आता आजपर्यंत तुम्ही आवळा कशा पद्धतीने खात होता, कधी, किती खात होता हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच तुम्हाला अतिसार होत असेल, जुलाब होत असतील, सतत मळमळ, उलटी येत असेल किंवा उलटीच्या माध्यमातून ते बाहेर पडत असेल किंवा खाल्लेलं अंगी लागत नसेल, शोषण व्यवस्थित होत नसेल, पचन व्यवस्थित होत नसेल, तुमचं वजन खूप जास्त वाढत नसेल, तुमच्या आतड्यांचं एकूण आरोग्य धोक्यात आलं असेल, तर ते देखील चांगलं दुरुस्त करण्याची शक्ती या आवळ्याच्यामध्ये आहे आणि तुमची पचनशक्ती चांगल्या पद्धतीने हे वाढवतं. आता तुमच्या शरीरातील प्रत्येक अवयव स्वच्छ असतो, कारण सगळी चक्र कुठून फिरतात, आतड्यांमधून फिरतात. आपण जे काय खातो त्याचा सगळा पुरवठा कुठून होतो तर आतड्यांमधून होतो. जर आतडी निरोगी असतील तर शरीर निरोगी राहील, शरीर जर निरोगी असेल तर एकूण आपलं आयुष्य आनंददायी होईल. त्यामुळे आवळा आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये अतिशय अमृतासमान आहे, हे मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलेलं आहे. पुढचा फायदा आहे फुफ्फुसाच्या आरोग्यासाठी. आवळा वरदान मानला जातो. जर तुम्ही सिगरेट ओढत असाल किंवा मग अगदी सिगरेट ओढून ओढून तुमचं फुफ्फुसं खराब झालेले असतील, तुम्हाला दमा असेल किंवा TB असेल किंवा निमोनिया वारंवार होत असेल किंवा निमोनिया होऊन गेला असेल, तुमच्या फुफ्फुसाची कार्यक्षमता कमी झालेली असेल, तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होत असेल, दम लागत असेल, खोकला सतत येत असेल, वारंवार सर्दी खोकला होत असेल किंवा ॲलर्जिक सर्दी असेल, अशा वेळी देखील फुफ्फुसाला परत नव्यानं नैसर्गिक ताकद देण्याचं काम या आवळ्याच्या माध्यमातून होत असतं. लक्षात ठेवा, पुढचा फायदा आहे मेंदूसाठी. याच्यामध्ये असणारी खनिजं, विटॅमिन्स, खास करून पोटॅशियम हे मेंदूच्या आरोग्यासाठी वरदान मानलं जातं. त्याचं कारण असं की जसजसं वय वाढतं, खास करून वयस्क लोकांच्यामध्ये स्मृतिभ्रंश होत असतो, विसरभोळेपणा, लक्षात राहत नाही किंवा मग बोलायला लागल्यानंतर मध्येच एखादा शब्द लवकर आठवत नाही किंवा आज सकाळी काय केलं, कोण आलं होतं, कुणाला भेटलो,
हे सुद्धा लवकर क्लिअर होत नाही. म्हणजे आयडिया ज्या आहेत त्या अक्षरशः दुसरं होतात, म्हणजे शब्द लवकर आठवत नाही, स्मरणशक्ती जी आहे ती कमी होते. आणि अशावेळी ही पुन्हा नव्याने वाढवण्यासाठी या आवळ्यामध्ये असणारे जे घटक आहे ते आपल्याला मदत करतात. यासोबतच ज्या चेतापेशी आहेत त्या चेतापेशींच्या मधून जाणारे जे सिग्नल असतात, आपण त्याला न्यूरोट्रान्समीटर्स म्हणतो, या सगळ्या प्रक्रिया अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठी देखील आवळा आपल्याला मदत करतो. पुढचा फायदा आहे हाडांच्या मजबूतीसाठी. हाडं आपल्याला शरीराचे बिल्डिंग मटेरियल आहेत. या हाडांच्या शिवाय आपल्या शरीराची बिल्डिंग उभं राहणार नाही. आणि एकूणच हाडं मजबूत असतील तर आपलं संपूर्ण काम व्यवस्थित करू शकतं, दैनंदिन हालचाली व्यवस्थित करू शकतो, चालू शकतो, फिरू शकतो, बसू उठू शकतो. हे काम होणार नाही. नेमकं आवळ्यामध्ये असणारं कॅल्शियम जे आहे ते हाडांना एक चांगली नैसर्गिक मजबूती देतं. जर तुम्हाला सतत सांधेविकार होत असतील, हाडं दुखत असतील किंवा सतत फ्रॅक्चर होत असतील, हातपाय मुरगळत असेल, सांधे मुरगळत असतील, तर अशा वेळी देखील आवळा आपल्याला मदत करणार आहे. पुढचा फायदा आहे स्त्रियांच्या आरोग्यासाठी. प्रजनन आरोग्यासाठी, जसं की ओव्ह्युलेशन व्यवस्थित होत नसेल, स्त्री बीजांड व्यवस्थित बाहेर पडत नसेल, ज्याच्यामुळे मूल होत नसेल, तर गरोदरपणा राहत नसेल, तर अशावेळी आवळा आपल्याला ज्या पाळीच्या समस्या असतील, अंगावरून जास्त रक्तस्राव जाणं, मासिक पाळीच्यामध्ये वेदना होणं असतील किंवा अजून काही त्रास असेल मासिक पाळीच्या संबंधीमध्ये, तो देखील चांगल्या प्रकारे कमी होण्याच्यासाठी आणि नियमित आवळ्याचं सेवन केल्याने आपल्याला फायदा होणार आहे. पुढचा महत्त्वाचा फायदा आहे रक्तवाढीसाठी. आता तुम्ही म्हणाल रक्तवाढीसाठी कसं काय? रक्तवाढीसाठी आपल्या शरीराला लागतं ते म्हणजे लोह, ज्याला आपण म्हणतो आयर्न. आणि खास करून आपल्याला हे आयर्न, हे लोह प्लांट बेसमधून मिळतं. म्हणजेच वनस्पतीजन्य लोह, म्हणजे जे काही आपल्याला हिरव्या पालेभाज्या खातो किंवा फळं खातो त्यांच्यामधून मिळणारं जे आयर्न आहे, लोह आहे, ते जर आपल्या शरीराला लागू व्हायचं असेल, ते जर आपल्या आतड्यांमधून रक्तामध्ये शोषून घ्यायचं असेल, तर अशा वेळी आपल्याला तिथे विटॅमिन सीची मुबलकता असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हे विटॅमिन सी या आवळ्याच्या माध्यमातून मिळतं. जर तुम्हाला बघा रक्तवाढीसाठी चांगला फायदा होतो. भारतीय स्त्रियांच्यामध्ये, भारतीय लोकांच्यामध्ये लोहाच्या कमतरतेमुळे होणाऱ्या रक्तक्षयाचा प्रमाण खूप जास्त आहे. आणि लोहाच्या रक्तक्षयाच्या कमतरतेचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे लोह व्यवस्थित शोषलं जात नाही. आणि जर हे शोषून घ्यायचं असेल खाल्लेल्या अन्नपदार्थांमधून, तर आपल्याला विटॅमिन सी महत्त्वाचं आहे. आणि हे विटॅमिन सी आपल्याला रोजच्या आवळ्याच्या सेवनानं अतिशय चांगल्या प्रकारे मिळणार आहे. आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावरती, की आवळा नक्की कधी खायचा, कोणी खायचा, कोणी नाही खायचा, किती प्रमाणामध्ये खायचा, कशा पद्धतीने खायचा, कशा प्रकारे खायचा, नीट लक्ष देऊन ऐका. आवळा हा तुम्ही सकाळच्या किंवा दुपारच्या जेवणामध्ये घ्या. कारण आवळा हा गुणांनं थंड आहे. पचायला जरी सोपा असला, सहज असला, तरी तो थंड असल्यामुळे रात्रीच्या वेळी सेवन केल्यामुळे काही जणांना त्याचा कफ होऊ शकतो किंवा त्यांना त्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे सगळ्यात बेस्ट वेळ जर कुठली असेल तर सकाळी उपाशीपोटी तुम्ही आवळ्याचा ज्यूस पाण्यासोबत घेऊ शकता किंवा आवळा तुम्ही बारीक चावून खाऊ शकता. ब्रश करण्याच्या अगोदर, कारण ब्रश करण्याच्या अगोदर जर खाल्ला तर त्याच्यानंतर तुम्ही चांगली चूळ भरू शकता, चांगला ब्रश करू शकता. आणि खाल्ल्यानंतर चूळ भरायची आणि ब्रश करायचा आहे. कारण आवळ्यामध्ये असणारे विटॅमिन सी आणि आयर्न याच्यामुळे काय होणार आहे, तुमच्या दातांवरचं ते आवरण आहे त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम येऊ शकतो, त्याला काहीतरी बाधा येऊ शकते. आणि तुम्ही आवळा खाल्ल्यानंतर जर चूळ भरणं किंवा ब्रश केला तर हा जो दुष्परिणाम होणार आहे दातांवरती तो तुमचा टळणार आहे. यासोबतच तुम्ही रात्री आवळ्याचं बारीक बारीक तुकडे करून एक ग्लासभर पाण्यामध्ये टाका. सकाळी उठल्यानंतर ते पाणी प्या आणि ते बारीक तुकडे बारीक बारीक चावून खा. आणि हे चावून खात असताना आवळा जर तुम्हाला तुरट किंवा खूप जास्त आंबट किंवा बेचव लागत असेल तर अशावेळी तुम्ही काय करा, त्या आवळ्यावरती थोडंसं सैंधव मीठ किंवा थोडीशी काळी मिरीची पूड टाका. आता काळी मिरी पूड का बरं टाकायची? कारण आवळ्यामध्ये असणारे जे विटॅमिन सी आहे हे वॉटर सोल्युबल विटॅमिन आहे. त्यामुळे याच्या शोषणामध्ये कुठेतरी गडबड होऊ शकते आणि ही गडबड होऊ नये म्हणून आपल्याला ही काळी मिरी पूड जी आहे ती आवळ्याचं शोषण शरीरामध्ये चांगलं होण्यासाठी मदत करणार आहे. फक्त आवळाच नाही तर काळी मिरी कुठल्याही पदार्थांमध्ये जेव्हा तुम्ही टाकता तेव्हा त्या पदार्थाची शोषण क्षमता अतिशय चांगल्या प्रकारे वाढते आणि त्या पदार्थाची पोषक तत्व आपल्या शरीराला लागू पडतात. त्याचं पचन जे आहे ते सुधारतं. ज्या लोकांना ॲसिडिटी, आम्लपित्ताचा त्रास आहे
तर दुपारच्या जेवणामध्ये ते आवळा घेऊ शकता, त्याची भाजी करू शकता, आवळ्याची चटणी खाऊ शकता, आवळ्याचा मुरंबा तुम्ही घेऊ शकता. मुरंबा खात असताना मात्र डायबिटीस पेशंटनी काळजी घ्यायची आहे. तो गुळाचा असावा, सेंद्रिय गुळाचा असावा आणि कमी प्रमाणामध्ये खावा किंवा आवळ्याचे बारीक बारीक तुकडे करून तुम्ही सॅलडसोबत देखील खाऊ शकता. किंवा आवळा कँडी हे मात्र ते घरी बनवलेली असावी. मंडळी, आवळा कसा मिळतो आता असं नाही, मग जेव्हा आवळ्याचा सीझन असतो तेव्हा काय करायचं, भरपूर आवळे आणायचे, त्याचे बारीक बारीक तुकडे करायचे, त्याला उन्हामध्ये चांगलं वाळवायचं, ते चांगलं कोरडं झालं की ते चांगली बारीक मिक्सरमधून काढायचे आणि ते काचेच्या हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवायचे आणि वर्षभर ती आपल्याला 1 चमचा 2 चमचे दररोज तुम्ही आहारातून घेऊ शकता. ज्या लोकांना बद्धकोष्ठता होते, अशा लोकांनी, ज्यांचं पोट साफ होत नाही, अशा लोकांनी काय करायचं, रात्री 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये 1 चमचा आवळ्याची पावडर टाकायची, त्याच्यामध्ये थोडंसं सैंधव मीठ टाकायचं, मिरपूड टाकायची आणि ते घ्यायचं. पोट अतिशय चांगल्या प्रकारे साफ होण्यासाठी मदत होणार आहे. यासोबतच तुम्ही आवळा पावडर ही मधासोबत देखील घेऊ शकता. तर नक्कीच मंडळी, तुम्हाला कुठलाही आजार असू द्या, तुमचं वय कितीही असू द्या, दररोज किमान एक तरी आवळा तुम्ही आवर्जून खा, नक्कीच तुम्हाला फायदा होईल. मात्र जर तुम्हाला सतत हायपरटेन्शन म्हणजे तुमचा रक्तदाब वारंवार कमी होत असेल किंवा 100च्या खाली राहत असेल तर अशा लोकांनी आवळा कमी प्रमाणामध्ये खावा किंवा अशावेळी डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घ्यावा. कारण मगाशी आपण सांगितलं की आवळ्यामध्ये ज्या प्रॉपर्टीज असतात त्यामुळे ऑलरेडी जर तुमचा रक्तदाब कमी असेल, आवळा खाल्ल्यानंतर तो अजून कमी होण्याची शक्यता असते. अशावेळी तिथे तुम्ही काळजी घेतलेली चांगली. आणि आवळा चांगला आहे म्हणून कितीही खा असं नाही. दिवसभरामध्ये तुम्ही 2 आवळे सहज खाऊ शकता कुठल्याही दुष्परिणामांशिवाय. तर नक्कीच मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.